कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत, कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको, शरद पवारांची प्रतिक्रिया। आमचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाला की खूप प्रॉब्लेम होतो, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। फोटोग्राफी चांगली असलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाली की महाराष्ट्राचं चांगलं चित्र काढता येतं, घेता येतं, फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। उद्यापासून भारतीय न्याय संहिता लागू होणार, आयपीसीच्या जागी आता भारतीय न्याय संहिता 2023 लागू होणार। 11वी प्रवेशासाठी शेवटचे 2 दिवस, पहिल्या फेरीत फक्त 71,000 प्रवेश, उर्वरित 3,25,345 जागांवर प्रवेश होऊ शकले नाही। राज्यात आयटीआय प्रवेशासाठी यंदा तब्बल 2,32,148 विद्यार्थ्यांचे अर्ज, शासकीय खाजगी अशा एकूण 1.5 लाख जागा रिक्त असल्यानं यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार। विविध योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना आता विविध योजनांचे पैसे महिन्याच्या 5 तारखेला देण्याचे निर्देश, बच्चू कडू यांच्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नंतर अजित पवारांचे निर्देश। सुनेत्रा पवारांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमुळे, खंडोबाची वाडी येथील किरण लकडे या कार्यकर्त्याचा आरोप। सुप्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, अडचणीत असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, दर्शनानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या दिघीमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन, जेसीबीतून पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचं स्वागत। संभाजी भिडे गुरुजींनी पुण्यातील जेम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत भिडे गुरुजी वारीत सहभागी। पंढरपूरमधील विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्पदरात नाश्ता, भोजन आणि जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं आपल्या ताब्यात। लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सांडव्यातून पाणी लागलं वाहू। पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत ताम्हिणी अभयारण्यात प्रवेशबंदी, अपघाताचा धोका टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचा निर्णय। टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रेशन दरम्यान नाशकात मध्यरात्री 2 गटात राडा, राड्यात गोळीबारासह कोयत्याचा वापर, 5 जण जखमी, गुन्हा दाखल। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील वासखेडा येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरून 2 गटात वाद, दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक, 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात पाऊस, धडगाव तालुक्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, पावसामुळे पेरणीला वेग। नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गळती, ज्येष्ठ प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल, एसटी प्रशासनाचं दुर्लक्ष। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील वसंत गीतेंच्या कार्यालयावर महापालिकेची कारवाई, आजही परिसरात तणाव कायम, भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या दबावानं कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप। फडणवीसांच्या स्वागतासाठी आलेले आमदार सुरेश भोळे नाराज, जळगाव विमानतळावर पोलिसांनी अडवल्यानं नाराजी, विषय वाढू नये यासाठी पोलिसांकडून सुरेश भोळेंची माफी मागून समजुतीचा प्रयत्न। जालन्यात पाण्याच्या शोधात नीलगाईंचा कळप पडला विहिरीत, 2 नीलगाईंचा मृत्यू तर एका नीलगाईला बाहेर काढण्यात यश। बीडमधील मरळवाडीचे सरपंच बाबूराव आंधळे यांच्या हत्येचा उलगडा, घरी बोलावून डोक्यात गोळी झाडल्याचं उघड, शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल। बीडच्या परळीत सरपंचावर झालेल्या गोळीबार पैशाच्या वादातून या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती। लातूरमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान मृत्यू, आत्महत्या नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या भांबरवाडी गावात वावरत असलेल्या बिबट्या अखेर जेरबंद, 3 दिवस आधी लघुशंकेसाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला होता। भंडाऱ्याच्या
दांबे बिर्ली शेतशिवारात वाघिणीच्या कुटुंबाची दहशत, त्यातच शेतकऱ्यांची शेतीची कामही सुरू झाल्यानं परिसरात दहशत, वनकर्मचारी गस्तीवर. विकास महामंडळ तसंच संत रूपलाल महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक अमरावतीत बांधण्याची राज्य सरकारची घोषणा. चंद्रपूरच्या आनंदवनमधील एका तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आत्महत्या, आरोपी समाधान माळीनं लॉकअपमध्येच बुटाच्या लेसनं गळफास घेतला. राजापूर तालुक्यात चुना कोळवण आणि मंदरुळ गावाच्या वेशीवर असलेला सवतकडा धबधबा पर्यटकांना खुला. शेकडो फूट उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक रत्नागिरी. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज. सिंधुदुर्ग कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटातील 60 मीटर रस्ता मुसळधार पावसामुळे खचला, तर संरक्षक भिंतही कोसळल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद. रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. किनारपट्टी लगतच्या गावांवर एनडीआरएफची करडी नजर. दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी, दुपारी 12च्या सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट, उद्या अतिवृष्टीचा इशारा, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता. मुंबईच्या कोस्टल रोड भुयारी मार्गात गाडीचा अपघात, भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भुयारी मार्गातील भिंतीला जाऊन धडकली. पालघर जिल्ह्यातील मोनरवाडा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे, खड्ड्यांमुळे पिंचाळ नदीवरील सापणे पुलावर वाहतूक धोकादायक, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या कार्यालयात मोदींच्या मन की बात कार्यक्रमादरम्यान नमो सुविधा शिबिराचं आयोजन. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांची उपस्थिती. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांची अखेर बदली. सत्ताधारी आमदार मंत्र्यांविरोधातील अनेक महत्त्वाचे खटले अंतिम टप्प्यात असतानाच रोकडेंची बदली. सुजाता सौनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याची शक्यता. सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. अटकेपासून झालेल्या शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कारागृहात कालवलेला कालावधी शिक्षेतून माफ करण्यास मान्यता. गोरेगावमध्ये पोलीस भरतीत उत्तेजक द्रव्य बाळगणाऱ्या शिवराज कवळेवर गुन्हा. भरती प्रक्रियेत असले प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.